वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील लोधी समाजाची पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तब्बल 150 वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपत लोधी गल्लीतून तब्बल 125 पेक्षा जास्त बैलगाड्यांच्या ताफ्यांसह रंगांची उधळण करत ही मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 2:45 वाजता सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी 5:30 वाजता शांततेत संपन्न झाली। यामध्ये 155 बैलगाड्या, 15 टेम्पो आणि सुमारे 2500 नागरिकांचा जनसमुदाय सहभागी झाला होता। पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात असल्याने संपूर्ण उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडला। सकाळी लोधी गल्लीतील श्री बालाजी मंदिरात विधिवत पूजन करून उत्सवाचा प्रारंभ झाला। दुपारी मिरवणुकीपूर्वी सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या हस्ते पूजन झाले। या अनोख्या रंग सोहळ्यात सुमारे 125 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। प्रत्येक बैलगाडीवर रंगाच्या मोठ्या पिंपवजा रंगाच्या टाक्या ठेवल्या होत्या। त्यातील रंग पिचकारीद्वारे उधळण होत होती। या रंगोत्सवात लोधी समाजातील तरुण तरुणींनी मोठा सहभाग घेतला। बालाजी मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक बेडर पूल, राम मंदिर, सतनाम चौक, नळ बाजार आणि लष्कर मार्गे शहराच्या विविध भागातून मार्गस्थ झाली। मार्गावर नागरिकांनीही रंगाचा आनंद लुटला। ठिकठिकाणी रंगांचे कारंजे उडवत संपूर्ण परिसर रंगमय झाला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।